सो हॅलो ट्रेडर, वेलकम बॅक. यार खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवतोय आणि ही आहे माझ्या जर्नीची खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय. मी 29ला समथिंग टाकला होता आणि आज तर करीब करीब दोन तीन महिने झाले मला व्हिडिओ नाही टाकता. आज मी व्हिडिओ याच्यामध्ये टाकतोय कारण की आज माझ्याकडे फार बेकार इन्सिडेंट होतोय मार्केट जर्नीमध्ये. तर आजची डेट मी तुम्हाला सांगून देतो 18/8/2025. ठीक आहे, 18/8/2025. आज मी ट्रेडर कुठंतरी इथं ट्रेड घेतला होता. मी तुम्हाला नेट का दाखवतो. ठीक आहे, मी टाईम पण दाखवतो तुम्हाला. मी कुठंतरी इथं इन्व्हेस्टमेंट केली होती आणि मार्केट इथं असताना पण किती पॉईंटचा मूव दिला आहे मार्केटने तुम्हाला दाखवतो मी. 1 मिनटं. मार्केटने अराऊंड 100 पॉईंटचं मुवमेंट दिलेलं आहे. मी 500चा घेतला होता, 500चा पुट घेतला होता इथं. 81,500चा पुट मी घेतला होता इथं. तर आता मी तुम्हाला आहे ना हे पण दाखवतो की मी कुठे इन्व्हेस्टमेंट केली होती, कुठं माझी टाईम बीम सर्वच तुम्हाला दाखवतो ट्रेडर. फक्त मी पोर्टफोलिओने दाखवू शकतो तुम्हाला. हे बघा, मी कुठेतरी 10/8ला कुठंतरी घेतलं होतं. हे बघ पाहू शकता तुम्ही इथं. हा 500चा मी घेतला होता. 10:08 घेतला होता मी. बाईंग केली होती 215ला. ठीक आहे, 200 रुपये 215ला मी बाईंग केली होती कुठेतरी आणि त्याची व्हॅल्यू आता 213 चालू आहे. आणि त्याला मी 10ला घेतलं होतं. 10ला म्हणजे समथिंग इथं हे पाहू शकतो ना. 1 मिनिट मी झूम करतो नीट. हे तुम्ही इथं पाहू शकता. इथं या कॅन्डलमध्ये मी इन्व्हेस्टमेंट केली होती ट्रेडर. तिथून तो 100 पॉईंट खाली आहे. आउट ऑफ द मनी होता. ठीक आहे, किती आउट ऑफ द मनी होता? 100 पॉईंट आउट ऑफ द मनी होता. अरे आउट ऑफ द मनी काय, आता तिची व्हॅल्युएशन 200 म्हणजे तिथंच आहे ॲक्च्युली. मी जिथं इन्व्हेस्टमेंट केली होती आता मी विकून दिलं आहे त्या ट्रेडला. तुम्ही पाहू शकता, कॅल्क्युलेशन करून टाकजा तुम्ही की मला किती लॉस झाला एक्झॅक्टली. ठीक आहे, आता मी तुम्हाला महत्त्वाचं काय सांगतो की तुम्हाला वाटत असेल यार याने तर आउट ऑफ द मनी घेतला होता, याच्यामध्ये लॉस होणारच. अरे मी इन द मनीचं दाखवतो. आता पाहून घ्या, हा 600चा आहे. हा 600च्या इन द मनीचा पुट आहे, याचाच आहे. ठीक आहे, हा याचं पाहा यार, याचं डायग्राम पाहा आणि मी त्याचं पण दाखवतो तुम्हाला. 1 मिनिट, याचं इथं दाखवून देतो मी तुम्हाला. 3 याच्यामध्ये करू आणि याला इथं कुठेतरी मी प्लेस करून देतो. प्रॉपर दाखवेल मी तुम्हाला ट्रेडर. 10 मिनिट्सच्या टाईम फ्रेममध्ये चालला जातो मी. तिघींमध्ये 10 मिनिटाचा, कारण की 10 मिनिटावरच मी कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केली होती माझी. ठीक आहे, इथं कुठेतरी समजा इन्व्हेस्टमेंट केली होती मी. इथं तो आहे आणि इथं हाय. 1 मिनिट सॉरी, इथं हाय. तर आता इकडं मी तुम्हाला नीट दाखवतो. इकडं काय भाव चालू आहे? इथं भाव चालू आहे समथिंग 245 रुपीज आणि इथं समथिंग प्राईस चालू आहे म्हणजे 215ला इकडे घेतली होती मी. तर यार हा आहे ना, इथं पण बाईंग करून आपल्याला काहीच भेटत नाही पैसा. सेम सिनेरियो याचं पण होतं आहे. तर दोघींना नीट पाहून घ्या तुम्ही. दोघींचं स्ट्रक्चर कुठेतरी सेम आहे, टाईम फ्रेम सेम आहे. तर प्रॉपर पाहून घ्या ट्रेडर. आउट ऑफ द मनी घ्या का इन द मनी घ्या, डिफरन्स फक्त पॉईंट्सचे आहे. तो बाकी जे डायग्राम असतात ते सेम टू सेम असतं, एक्झॅक्टली सेम टू सेम असतं. ठीक आहे, डिफरन्स फक्त पॉईंट्स आहे. तो जसं या कॅन्डलवर मी समजा कर्सरला ठेवलं, त्याने समथिंग 19 पॉईंट दिले आणि याने समथिंग 16 पॉईंट दिलेले. हे बा फक्त आणि फक्त पॉईंट्सचा डिफरन्स आहे तो, बाकी डायग्राम सेम आहे. आता मी विकलं का यार? तू तर तुझं असेल तर इकडं कुठेतरी होता, इथं कुठेतरी बाईंग केली होती, सेलिंग केली होती मी. सेलिंगमध्ये बाईंग केली होती. तर इथं कुठेतरी माझ्या वर एल होता. तू विकलं का यार? भावच वाढत नाही तर विकू नाही तर काय करू? रेट इन्क्रीजच होत नाही. पावा यार कुठं आहे तो? हो भाई ट्रेडर्स, ठीक आहे. आता झालं, छोटं मोठं लॉस झाले. एवढा जास्त आपल्याला डिफरन्स नाही येणार आहे, एवढा जास्त आपल्याला फरक नाही पडणार आहे. फक्त मी हा व्हिडिओ का बनवतोय का बरं, की मला रिमाइंड पाहिजे की यार अशा इन्सिडेंट्स पण होता. याच्यामुळे मी मोठी क्वांटिटी नाही घेतली. मी मोठी क्वांटिटी घेऊ शकलो असतो. मी तुम्हाला दाखवतो, कॅल्क्युलेशन करून दाखवतो. मी समथिंग 200
15ला उचललं होतं मल्टिप्लाइड बाय 20 क्वांटिटी, तर 4,300पर्यंत मला लागले आणि मग हा पोर्टफोलिओची व्हॅल्यू अराउंड 21,000पर्यंत आहे. तर तुम्ही विचार करा 21,000 डिवाइड बाय किती 4,300, तर मी अराउंड असे 4 लॉटपर्यंत घेऊ शकलो असतो, पण मी एक लॉट इन्व्हेस्ट केलं होतं. तर यात म्हणायचा अर्थ काय, तुमच्याकडे पैसा असून तुमच्याकडे लॉट कॅपॅसिटी असून पण तुम्हाला ट्रेड घ्यायचाच आहे हे कंपल्सरी नाही आहे. त्याच्यामुळे मी छोटा लॉट उचलला होता. बाकी यार हे उद्या एक्सपायरी आहे, थोडं मला असं वाटतं उद्या कुठेतरी मोमेंटम येणार आहे. आणि मार्केट आज किती गजब पॉईंट वर आलं आहे भाई. आज तुम्हाला मी सांगतो किती मोठं गॅपअप मार्केटने दिलं आहे, इथून तर डायरेक्ट इथपर्यंत 1% मार्केटने गॅपअप दिलं आहे यार. 1% लाईक 0.96% मार्केटने इथून डायरेक्ट गॅपअप दिला आहे. याच्यामुळे मी कुठेतरी सेल साईडला इन्व्हेस्ट केला, पण यार भावच वाढत नाही. तर यार कसं काय मी माझा पैसा ठेवू. लाईक एकदम एक छोटी पण रेड कॅन्डल मार्केटने दाखवून दिली, मार्केट तर खूप फॉल करून टाकेल, पण एक छोटी पण मार्केटने रेड कॅन्डल दाखवली, माझा पुरा पैसा रॅपअप होऊन जाईल. त्याच्यामुळे मी म्हटलं यार नाही यार उद्या थोडंफार प्लॅन करेल मी इन्व्हेस्टमेंट करायचं. बाकी उद्याचा ट्रेड नाही भेटला तर आपण जबरदस्ती करणार नाही. तर ट्रेड हाच होता माझा पूर्ण ट्रेडचा आज जर्नल. आज मी काहीच नाही, आज फक्त लेट उठलो होतो मी, बाकी दुसरं काही नाही. बाकी हा छोटा मिनी ब्लॉग आहे माझा, जो की मी ॲक्च्युली ट्रेडिंग जर्नलसाठी बनवतो आहे. आणि पूर्ण लाईफस्टाईल तुम्हाला रूम पूर्ण दाखवणार नाही, बाकी सेटअप पाहून घ्या फक्त. रूम पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी. ठीक आहे, आता मी काहीच इन्व्हेस्टमेंट नाही करणार आहे, एकच ट्रेड मी पर डेला घेतो. बाकी अजून काही इन्व्हेस्टमेंट मी करणार नाही आहे. बाकी आता फक्त चिल टाईम, थोडंफार पाहतो काय करायचं काय नाही करायचं. बाकी आज बस एकच ट्रेड घेतला आहे मी, तोच एक यार प्रॉब्लेम तर होता. आणि आज मला प्लीज कमेंट करा की तुमचा ट्रेड कसा गेला आहे. तुमचे काही ट्रेड असेल तर मला प्लीज कमेंट करा. चलो, मी तुम्हाला भेटतो याचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नव्या ब्लॉगमध्ये नवी ट्रेडिंग जर्नी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.